नर्मदे हर शुभप्रभात। मैयाचं दर्शन घ्या। समोर हा ब्रह्मांड घाट आहे आणि आपण शारदा मंदिरमध्ये कालचा मुक्काम शारदामध्ये भोजन प्रसादी वगैरे ह्या मंदिरात केलेला। इथे मैया दिसते तुम्हाला। तर आज आपण ब्रह्मांड घाटवरनं परिक्रमेच्या पुढच्या वाटेवर वाटचाल करणार आहोत। नर्मदे हर आणि इकडचे स्टुडंट आहेत जे इथे पूजाविधी वगैरे सगळं शिकायला येतात। नर्मदे हर, नर्मदे हर करो, नर्मदे हर। परत एकदा सकाळचं ब्रह्मांड घाटचं सुंदर असं दर्शन, मैयाचं दर्शन घ्या आणि बजरंग बली, जय श्रीराम, जय बजरंग। आपले मित्रांनो शुभप्रभात। सूर्य भगवानांचं सुंदर असं दर्शन होत आहे। तर समोर जे टेकडी दिसते तिकडे बजरंग बलींनी तपश्चर्या केली होती आणि ब्रह्मदेवांची सुद्धा ही तपोस्थली आहे। मस्त एक मध्ये आयलंड आहे आणि मैया दोन बाजूनी वाहते। तर एक ही बाजू आहे, एक तिकडची बाजू आहे आणि मैयाचा प्रवाह खूप जास्त असतो पावसाळ्यात। तर आपण जिकडे उभा आहोत इकडे त्याचे 1-2 फूट 3 फूट खाली पाणी असतं, म्हणजे पूर्ण घाट पूर्ण भरतो। मैयाचं असं रूप असतं पावसाळ्यामध्ये। आणि हा शारदा मंदिराचा परिसर आहे। नर्मदे हर। ओम नमः शिवाय, शंभो हर महादेव। नर्मदे हर, नर्मदे हर। नर्मदा मैयाचं दर्शन घ्या मित्रांनो। नर्मदे हर मैया, मात श्री नर्मदे हर। आणि नर्मदे हर मैयाचं दर्शन घ्या। नर्मदे हर मैया, नर्मदे हर। तर आता आपण इथून पुढच्या मार्गाला मार्गस्थ होत आहोत। खूप चांगला असा आश्रम आहे। काल आपण भोजन प्रसादी इथूनच केलेली होती, इकडे भोजन प्रसादी केलेली। नर्मदे हर, हर हर महादेव। नर्मदे हर। आरती हो रही है। हाँ, अच्छे से आरती करो। नर्मदे हर। आणि आपला दंड इकडेच राहिलाय आणि हे असेच सोडून गेलेत। त्यांनी बघितलंच नाही आपण दंड इथे ठेवला ते। नर्मदे हर, सूर्य भगवान नर्मदे हर। हर नर्मदे हर, शुभप्रभात। नर्मदे हर। परत एकदा सूर्य महाराजांचं दर्शन घ्या, शुभप्रभात। आता आपण रोड मार्ग पकडला आहे कारण काल सुद्धा जेव्हा आपण किनाऱ्यावरून मैयाच्या किनाऱ्यावर येत होतो तर 2दा-3दा पाय घसरून पडायची शक्यता झालेली। कारण परत तिथे ते फवारे चालू केलेले होते, त्यामुळे सगळी माती ओली झाली होती। त्यामुळे एक निर्णय घेतला की आता थोडं किनाऱ्यावर न जाता सडक मार्गानेच पुढे जायचं। तर आता आपण सडक मार्गाने जात आहोत। तर आता एक पुढे गेल्यानंतर एक लिंग चौराहा ना येईल, तिथून आपल्याला त्या चौराहावरनं म्हणजे जे 4 रस्ते लागणार आहेत तिथून उजवीकडे वळायचं आहे। आणि इथे श्री देव नटवर बिहारी लालजी मंदिर आहे।
काबरा परिवार करेली गाडरवारा. आणि एकदम सकाळी शांतता आहे, जास्त लोक दिसत नाही आहेत. गाड्यांचा वगैरे अजून आवाज चालू नाही झाला आहे. अर्धा एक तासात ट्रॅफिक चालू. रोडवर जाताना गाड्यांचा भरपूर आवाज त्रास तसं म्हणता येणार नाही, पण काय म्हणतात सारखा जास्त आवाज येत असतो. मयाच्या किनारी ती एक गोष्ट खूप छान असते, शांतता असते. आणि म्हणजे निसर्ग बघायला मजा येते. तसं काही नाही, आपण पुढे गावातनंच जाणार आहोत, तर पुढे कसं जायचं रोडवरून तेही तुम्हाला मी दाखवतो. मग तुम्हाला जर रोडवर जायची वेळ आली तर तुम्ही आरामात जाऊ शकता. नर्मदे हर शंभो हर महादेव. नर्मदे हर मैया. नर्मदे हर 4 लेन हायवे होता, तिथून लिंगा चौरा आला, मोठा चौरा होता. तो सोडून पुढे गेल्यावर एक छोटा 4 रस्ता लागतो. तिथून उजव्या हाताला उमरपाणी गाव आहे. त्या गावाच्या दिशेला आपल्याला वळायचं आहे. आणि आता जे गाव बघताय तुम्ही हे उमरपाणी गाव आहे. तर आपण उमरपाणी गावातून आता पुढे निघालो आहोत. आता हा रोडचा मार्ग आहे आणि तोही गावाच्या मधून आहे. नर्मदे हर. आपलं सरळ जायचं आहे ना. नर्मदे हर. इधर से ही जाना ना सीधा. उमरपानी है ना. उमरपानी के बाद खुमरी, आप बराबर बोले. हाँ जाइए, रोड पकड़ा खुलरी पहुंच जाओ. खुरली ना. हाँ और उसके बाद गडरवाल, खुरसरू, संगोटा मंगोटा जी सब छोड़ा तो फिर खुलरी. अच्छा, नहीं बाद में गडरवा आएगा ना. हाँ गाडरवारा खुलरी से होकर. कुरली से तो ये होगा. रास्ता नहीं हाँ छोड़ना है. नहीं जाइए, नहीं छोड़ना ही नहीं है. ठीक है. खुलरी से फिर यहाँ की मोहन खराब बात. नर्मदे हर. नर्मदे हर मैया. या मार्गावर आपल्याला दुसरं जे गाव लागलं आहे ते खुरसुरू गाव आहे. पहिलं लागलं ते उमरपाणी होतं आणि आता खुरसुरू गावातून आपण पुढे जात आहोत. नर्मदे हर. बघा जिल्हा नरसिंगपूरच आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आता आपण बिलोनी गावातून जात आहोत. 11:54 झालेले आहेत. इथे येताना सुद्धा बघा हा ॲक्च्युअल पैकरवीचा रूट नाही आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. अभी उधर वहाँ पे ठंडा पिलाया. अभी वहाँ पे पी के आए जस्ट. नहीं आपने पूछा वही बहुत है. अभी नहीं, अभी आगे बढ़ते हैं. नर्मदे हर. हाँ 3 मूर्ति. आगे मंदिर है ना. हाँ तो वहाँ पे भोजन का वगैरह व्यवस्था हो जाएगा ना. तो आपको तकलीफ पड़ेगी भैया जी. तकलीफ पड़ेगी, हम तो आपकी सेवा में तत्पर. तो यहाँ पे बैठ जाए. अरे शौक से बैठ जाओ, मैं ला रहा हूँ. दोन कदम पण नाही जायला दिलं मैयाने. नर्मदे हर मित्रांनो. नर्मदे हर. नर्मदे हर. तर बिलोनी गावात हे बघा, बिलोनी गावामध्ये आपण जात असताना
ह्यांनी आपल्याला थांबवलं काय सेवा करायची. तर आपण ऍक्च्युली भोजन करायसाठी आम्ही पुढे जाणार होतो. त्यांनी सांगितलं पुढे कसं तर आमच्याकडे भोजन करा म्हणून. हा तर आम्ही इकडेच थांबलो आणि ह्यांनी फक्त ह्यांच्या मैयाने खूप छान असं भोजन आम्हाला करून दिलं. तर भोजन प्रसादी घेऊन आता आराम केला. आधी पण केला आणि नंतर पण आराम केला आणि आता आम्ही पुढच्या मार्गाला मार्गस्थ होत आहोत. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. बिलोनी गाव. फोटो तो हमारे लिए रखा है, फोटो नहीं हा चलो नर्मदे हर मित्रांनो. बिलोनी गावामध्ये तुम्ही बघितलंच हे जे सेवा देणार आहेत त्याने आम्हाला भोजन प्रसादी दुपारची दिली. आम्ही मस्त इथे आराम केला आणि भोजन करून आता आपण पुढच्या मार्गाला मार्गस्थ झालेलो आहोत. आणि ह्या रूटवर म्हणजे ह्या मार्गावर, कारण हा मार्ग परिक्रमा मार्ग तसा नाही आहे, तरी सुद्धा इथे सेवाभावी लोकांची कमी नाही आहे. म्हणजे भरपूर सेवाभावी लोक आहेत. आता बघा ती मैया पण कशी येते धावत धावत. नर्मदे हार नर्मदे हार. बघितलं त्यांचे भाव बघा. नर्मदे हार मैया नर्मदे हार. कारण मला कळलं कसं की मी फक्त पुढे जात होतो आणि त्यांच्याकडे एक लक्ष केलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक अशी खुशी होती की परिक्रमावासियांना बघण्यासाठी. म्हणजे त्यांना मैयाचं दर्शन होतं परिक्रमावासियांच्या मार्फत. तर त्या एवढ्या खुश होता की पटकन मी म्हातारामला बोलत थोडं स्टॉप केलं की तिथून त्या मैया येतात आहे म्हणून. हा आणि एवढ्या खुश होता, त्यांच्या चेहऱ्यावरती खुशी दिसत होती. नर्मदे हर. तर आता 2:30-3 झालेत आणि आपण आता निघालो आहोत बिलोनी गावातून. आणि आता पुढे खुल्लरी आहे 6 किलोमीटरवर आहे. आणि हा पण मार्ग खूप छान आहे परिक्रमा मार्ग. आणि इकडची लोक पण खूप छान आहेत. असं नाही की सेवा देतात म्हणून, तो भाव कळतोच जिथून आपल्याला नर्मदेवर ऐकायला येतं की समजा तर तिकडे सेवाभाव आहे. अरे बाप रे बघा एवढा मोठा आहे बघा. अरे 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 हा 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 हा. तर बघा हे आम्हाला बघून ते खूप घाबरतात आणि पळतात. का माहिती नाही त्यांना काय प्रॉब्लेम आहे आमच्या बरोबर. हा कदाचित काहीतरी कारण आहे की ते आम्हाला बघितल्यावर आहे ना. म्हणजे मोस्टली म्हशीच रेडे हे का गाई आणि बैल एवढे कधी त्यांना त्रास होत नाही, पण म्हशी आणि रेडे आम्हाला बघितल्यावर जे धूम ठोकून पळतात ना की त्यांना असं वाटतं कोणतरी एलियन बघितल्यासारखं. बघ तो कुठे पळून गेला. आणि आपल्याला साधा एक कुत्रा साखळीमध्ये सांभाळते आणि हा तर रेडा आहे. रेड्याची ताकद केवढी असते. नर्मदे हर. हे लाईव्ह तुम्ही बघितलं असेल. आता मी नेहमी तुम्हाला सांगतो ते बघा त्याला पकडून परत घेऊन येतात आहे. आपल्याकडेच आहे. हा रेडा होता की म्हैस होती. नाही मग तो रेडा होता, दुसरा होता तो पळाला. म्हैस होती ती. अच्छा नर्मदे हार नर्मदे हार. तर आता आपण ज्या गावातून जात आहोत त्या गावाचं नाव आहे ई मझिरी गाव. ई मझिरी आणि चावर पाठा जनपद पंचायत का चावर पाठा ई मझिरी गावातून आपण आता पुढच्या मार्गाला जात आहोत. नर्मदे हर. आणि छान अशी भोजन प्रसादी झाली. काकांनी मोजले 18 प्रकारचं गोष्टी त्या जेवणामध्ये होत्या. त्या मैयाने एवढ्या गोष्टी आपल्याला जेवायला. मिष्टान्न पण होतं, एक मिठाई होती, गुलाबजाम होता, परत अजून आपली करंजी होती, प्लस भाजी, डाळ भात आणि बरंच काही होतं. चपाती होती, लोणचं होतं. असं परिपूर्ण असं भोजन त्या मैयाने आपल्याला
खाऊ घातलं प्रसादी म्हणून. आणि आपण पण मी पण खूप छान असं जेवलो. फक्त जास्त वेळ आपण आराम नाही केला कारण आलेलो 12 वाजता, जेवण बनवायला त्यांना 1-1:30 वाजला. त्यामुळे आपण जेवून 1-2:30 वाजता इथून लगेच निघालो. थांबलो असतो तर पण उशीर होईल कारण हा मार्ग पूर्ण वेगळा आहे. त्यामुळे आपल्याला तशी आयडिया नाही आहे. पण मैया प्रत्येक ठिकाणी आपली काय म्हणतात म्हणजे सगळ्या गोष्टी एकदम मैयाने लिहून ठेवलेल्या आहेत. कुठे तुम्ही जेवणार, कुठे जाणार, काय करणार. नर्मदे हर. ही मजिरी गाव नर्मदे हर. आता पुढे कुठलं गाव येणार पुढे? कुलरी. नर्मदे हर कुलरी वगैरे कुठलं गाव आहे तिथून आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. नंतर कुठे जायचं ते तुम्हाला दाखवतो. हा मार्ग वेगळा आहे. आधी पण काही लोक गेले असतील पण मी तसं पण कुठे आपण जातो ते सांगतोच तुम्हाला कुठलं गाव आलं काय ते. परिक्रमा मार्गावर तर तेवढी गरज नाही आहे कारण ती गावं येत राहतात. पण हा मार्ग वेगळा. तर तुम्ही ह्या मार्गाने आला तर तुम्हाला इथे सेवाभावी लोक भरपूर मिळतील. तर काही टेन्शन करू नका, आरामात तुम्ही ह्या मार्गाने जाऊ शकता. नर्मदे हर.